श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. वय वर्ष 50, 60, 70 किंवा 80 हे केवळ एक नंबर आहेत, बरोबर. पण जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीराची पचनशक्ती आणि गरजा बदलतात. ज्या गोष्टी आपण वयाच्या 20व्या किंवा 30व्या वर्षी सहज पचवून घ्यायचो, त्या गोष्टी आता आपल्या शरीराला आतून पोखरू शकतात. आपण काय खातो यापेक्षा आपण काय खाणे टाळतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे. तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला अशा 10 पदार्थांबद्दल सांगणार आहे, ज्या वयाच्या 50 नंतर ओलांडल्यानंतर आपल्या सर्वांनीच ताटातून त्या तातडीने बाहेर काढल्या पाहिजेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जो 10वा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण आपल्या रोजच्या चहा नाश्त्याशी जोडलेला आहे आणि आपल्याला तो आपल्या जेवणातून काढून देखील टाकायचा आहे. तर चला मग जाणून घेऊया त्या 10 घातक पदार्थांबद्दल. सर्वात पहिलं आणि नंबर 1, पांढरी साखर आणि साखरेचे पदार्थ. आपल्याला वयाच्या या टप्प्यावर मधुमेहाचा धोका सर्वात जास्त असतो. पांढरी साखर शरीरात इन्सुलिनची पातळी अचानक वाढवते. यामुळे वजन वाढते, सांधेदुखी वाढते आणि हृदयावर ताण पडतो. म्हणूनच चहातील साखर कमी करा आणि गोड खाणे टाळा. नंबर 2, पांढरा मैदा आणि बेकरीचे जे काही पदार्थ असतात किंवा बेकरीचे जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये अनेक पदार्थ येतात. त्यामध्ये खारी, टोस्ट, बिस्किटे आणि पांढरा ब्रेड बघा, आपल्याकडे अनेक प्रकारचे असे बेकरीचे पदार्थ येतातच. आपल्याकडे अनेकांची सकाळची यानेच सुरुवात होते. पण लक्षात ठेवा, मैद्यामध्ये फायबर शून्य असते. वय वाढल्यानंतर पचनक्रिया मंदावते. अशा वेळी मैदा आतड्यांना चिकटून बसतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास भयंकर वाढतो. त्यामुळे हे पदार्थ आजच आपल्या जेवणातून आपल्याला बंद करायचे आहेत. नंबर 3 जे आहे ते म्हणजे अतिमीठ, लोणची आणि पापड. वय वाढल्यानंतर रक्तदाब म्हणजेच हाय BP वाढणे खूप सामान्य आहे. पॅक केलेले अन्न, शेव, चिवडा, लोणची आणि पापड यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरात पाणी साठून राहते, पायांना सूज येते आणि किडनीवर ताण पडतो. नंबर 4 जो पदार्थ आहे तो म्हणजे रिफाईंड तेल आणि तळलेले पदार्थ. आपल्या सर्वांच्याच जेवणामध्ये आपण तेल वापरतो, पण अति प्रमाणात वापरलेले तेल हे आपल्या आरोग्यासाठी घातक असते. भजे, वडे, समोसा ऐकायला छान वाटतात, पण वाढत्या वयात हे शरीरासाठी स्लो पॉयझन आहेत. रिफाईंड तेलात ट्रान्सपरंट फॅट असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलला वाढवतात. यामुळे हृदयाचा धोका जास्त पटीने वाढतो. जेवणासाठी लाकडी घाण्याचे तेल अगदी कमी प्रमाणात वापरा आणि ज्यावेळेस आपण लाकडी घाण्याचे तेल वापरतो त्यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतात आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला होता. त्यानंतर 5 आहे पॅक केलेल्या फळांचे रस किंवा कोल्ड ड्रिंक्स. अनेकांना वाटते की बाजारात मिळणारे पॅक बंद ज्यूस आरोग्यासाठी चांगले असतात, पण त्यात केवळ साखर आणि केमिकल असतात. तसेच कोल्ड ड्रिंक्समधील गॅस तुमच्या हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतात, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात. त्यापेक्षा ताजी फळे चावून खा. त्यानंतर नंबर 6 जो पदार्थ आहे ते म्हणजे प्रक्रिया केलेले मांस किंवा शिळे मटण. जर तुम्ही मांसाहारी असाल तर सॉस किंवा खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन, मटण खाणे पूर्णपणे बंद करा. यामध्ये घालण्यात येणाऱ्या प्रिझर्वेटिव्ह्ज हे पोटाच्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात आणि नेहमी आपण आजारी पडतो. त्यामुळे नेहमी ताजे आणि कमी मसाल्याचे अन्न खा. नंबर 7 आहे कच्च्या पालेभाज्या किंवा कच्चे सलाड. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण वय वर्ष 70 ते 80 असलेल्या लोकांसाठी जास्त प्रमाणात कच्चे सलाड पचवणे कठीण होऊन जात असते. कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरियाज असू शकतात आणि त्यांची
रचना खूप जड असते, त्यामुळे भाज्या नेहमी हलक्या वाफवून घेतलेल्या असाव्यात किंवा शिजवून खायच्या असतात, जेणेकरून पोटाला त्रास होणार नाही. आता जर कच्च्या भाज्या आपण खाल्ल्या तर त्यामुळे आपल्या पोटामध्ये त्रास होऊ शकतो, गॅसचे प्रमाण वगैरे वाढू शकता. नंबर 8, कमी प्रमाणात चहा आणि कॉफी. दिवसातून 4 ते 5 वेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ती आजच बदला. यातील कॅफीनमुळे रात्रीची झोप उडते. वाढत्या वयात शरीराला विश्रांतीची खूप गरज असते. तसेच जास्त चहामुळे शरीरात ॲसिडिटी वाढते आणि रक्ताची कमतरता होऊ शकते. त्यामुळे हे पदार्थ आपल्याला बंद करायचे आहेत. नंतर नंबर 9चा जो पदार्थ आहे ते म्हणजे मैद्याचे नूडल्स किंवा इन्स्टंट जे फूड असतात ते. 2 मिनिटात तयार होणाऱ्या नूडल्स किंवा फक्त गरम पाणी टाकून खाण्याचे तयार पदार्थ वयाच्या 50 नंतर पूर्णपणे टाळा. यामध्ये अजिनोमोटोसारखे घातक पदार्थ असतात. जे तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्याला बंद करायचे आहेत. नंबर 10 जो पदार्थ आहे ते म्हणजे डालडा म्हणजेच वनस्पती तूप. अनेकांकडे अजूनही मिठाई किंवा जेवणात डालडा वापरला जाते. हा वनस्पती तूप मानवी शरीराच्या तापमानाला सहज वितळत नाही. हे थेट तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज तयार करते. त्यामुळे नेहमी डालडा म्हणजेच वनस्पती तूपऐवजी आपल्याला शुद्ध गाईचे तूप मर्यादित प्रमाणात खाणे चांगले असते. पण डालडा घरातून आजच बाहेर काढा. आता तुम्ही म्हणाल, सर्वच बंद केलं तर आम्ही खायचं काय? तर घाबरू नका. निसर्गाने आपल्याला खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही आहारात ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी यासारखे पदार्थ किंवा हे जे धान्य आहे तर ते खाऊ शकता, ज्यातून फायबर आणि कॅल्शियम मिळेल. ताजी शिजवलेली कडधान्ये आणि डाळी खायला हव्यात. हळदीचे दूध, मखाना आणि भिजवलेले बदाम खा. त्यामुळे याचा आपल्या शरीराला खूप जास्त फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. मित्रांनो, वय वाढणे ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण आजारी पडून जगणे हा आपल्या नाईलाजाचाच एक भाग नसावा. आजच तुमच्या आहारात हे बदल करा आणि निरोगी, आनंद आणि त्याचबरोबर आयुष्य जगा. बघा, याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.